नागपुरातील न्यूरॉन्स हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। रुग्णालयात कार्यरत असलेल्या 42 वर्षीय निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे। डॉक्टर ईश्वरचंद्र नरहरी चांदेवार असे मृत डॉक्टरांचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर चांदेवार हे न्यूरॉन्स हॉस्पिटलमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि हॉस्पिटलच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारीही सांभाळत होते। सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे रुग्णालयात हजर झाले होते। नियमित कामकाज आणि रुग्णांची तपासणी आटोपल्यानंतर ते रुग्णालयाच्या 4थ्या मजल्यावरील 408 क्रमांकाच्या आपल्या कक्षात गेले होते। बराच वेळ होऊनही ते कक्षातून बाहेर न आल्याने हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आणि फोन उचलले जात नसल्याने कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला। त्यावेळी डॉक्टर चांदेवार हे कक्षातील सोफ्यावर बेशुद्ध अवस्थेत मिळून आले। त्यांना तातडीने ICU मध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता। प्राथमिक तपासात डॉक्टर चांदेवार यांनी एनेस्थेशियाचे इंजेक्शन स्वतःला टोचून घेत आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। पोलिसांनी CCTV फुटेजची तपासणी केली असता ते रुग्णालयात आल्याचे आणि त्यानंतर थेट आपल्या कक्षात गेल्याचे दिसून आले आहे। कौटुंबिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। सध्या धंतोली पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। सकाळी 10 वाजेच्या सुमारास न्यूरॉन हॉस्पिटल येथून माहिती समजली की तेथील एका डॉक्टरनी इंजेक्शन घेऊन स्वतः आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे आमचे DO अधिकारी असतात ते तात्काळ तिथे गेले आणि त्यांनी पाहणी केली असता न्यूरॉनमध्ये 408 नंबरची रूम आहे। तिथं डॉक्टर ईश्वरचंद्र नरहरी चांदेवार वय 42 वर्ष, राहणार शिवशक्तीनगर मानेवाडा हे तिथं बसत असतात आणि न्यूरॉन हॉस्पिटलचं सर्व मॅनेजमेंट जे आहे ते पाहतात। तर त्यांनी सकाळी डॉक्टरच्या स्टाफकडून माहिती समजली सकाळी अंदाजे 6 वाजताच्या दरम्यान ते दवाखान्यात आले होते आणि त्याच्यानंतर दवाखान्यात राऊंड मारून ते त्यांच्या रूममध्ये जाऊन बसले होते। परत त्यांनी नर्सकडून काही पाणी वगैरे काही बाकीची काही वस्तू काही मागणी केली होती। CCTV फुटेजची पाहणी केली असतात तसे त्याच्यात दिसत आहेत। ते आले आणि एक दवाखान्यात राऊंड ICUमध्ये इकडं फिरून त्यांच्या रूममध्ये जाऊन बसलेले दिसत आहे आणि त्यानंतर 9 वाजेच्या दरम्यान त्यांचा तो बाकी रेग्युलर स्टाफ येतो चेंजिंग, तर त्यांना डॉक्टरला फोन लावला तर फोन काही उचलले नाही डॉक्टर साहेबांनी 2-3 वेळेस। तर त्यांच्या रूमवर जाऊन त्यांनी दार पण वाजवला तरी त्यांनी काही दरवाजा उघडला नाही। त्यामुळे त्यातल्या स्टाफने तो दरवाजा तोडला तर त्यानंतर त्यामध्ये जो सोफा आहे त्या सोफ्यावर ते पडलेले दिसले। लगेच त्यांना शिफ्ट करून ICUमध्ये नेलं आणि काही चालू आहे का त्यांना एक करण्याचा प्रयत्न केला बा काही जीवन जायला वाटत नाही, तर त्यांच्या लक्षात आले की ते मरण पावलेले आहेत। त्यांच्या रूमची पाहणी केली असता तिथे काही इंजेक्शन सिरीजच्याद्वारे त्यांनी स्वतः इंजेक्शन घेतल्याचं असं दिसून आलेलं आहे। PM कारवाई वगैरे निकष झालेला आहे, अधिक तपास चालू आहे। डॉक्टर ईश्वरचंद्र चांदेवार यांच्या निधनामुळे वैद्यकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे। धंतोली पोलीस आता या घटनेचा सविस्तर तपास करत असून नेमके काय घडले याचा अधिकृत खुलासा लवकरच समोर येईल। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।